नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या एक तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आता एक स्टॉल घेऊन आलो ना, आपल्याला तिथं प्रॉपर आगरी चव मिळणार आहे. मित्रांनो, आपण असे भरपूर स्टॉल फिरत तुम्हाला माहिती आहे. आज विक्रोलीला आपण पाटील कट्ट्याला भेट द्यायला तो माझ्या मित्रांनो स्टॉल पाटीत आहे, त्या दादाचा आहे. आपल्या एक म्हणजे आगरी मराठी उद्योगांनी चालू केलेला हा एक स्टॉल आहे, त्याला आपण आज भेट द्यायला आलो. तर मित्रांनो, बघूया आता याच्या इथं काय काय मिळतं. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे आहे ना, याचा मेनू खूप छान आहे. म्हणजे छोटासा मेनू आहे, पण यांच्या इथं व्हरायटी चांगल्या आहेत. म्हणजे एक बोलायला गेलात ना, मटन पाय सुप आहे, वजडी मसाला आहे, चिकन किमा आहे, मटन कलेजी आहे, भेजा फ्राय, जावला मसाला, तांदळाची भाकरी, वाणिक चपाती पण तुम्हाला इथं मिळून जाईल. म्हणजे छोटासा मेनू आहे, पण मित्रांनो आपले आगरी स्टॉल इथं विक्रोळमध्ये चालू झालेला आहे. त्याच्यावरती आज चव बघायला आलो. तर मित्रांनो, बघू याची चौकशी आणि सर्व काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. याची प्राईस पण आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि विक्रोलीकरवाल्यांना अगदी म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की असा तुम्हाला आगरी स्टॉल कुठे सर्व लागत नाही, इथं तुमच्या इथं लागला आहे तर नक्की आस्वाद घ्यायला. तर त्याला आपण त्या दादाची भेट घ्याव्या आणि इथेच काय काय मिळतं, अजून इथे व्यतिरिक्त काय काय आहेत, किती दिवस चालू आहे आणि पुरा ॲड्रेस प्रॉपर तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत भेटणार आहे. तर मंडळ, तुम्ही आगरी जेवणाची हौस असेल ना, तर नक्की या स्टॉलला भेट द्या. तर चला मित्रांनो, माझं नाव अक्षय जडगे आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो. तर या आपण त्या दादाची भेट घेऊ, काय काय येतं सर्व काय या स्टॉलबद्दल आपण आज माहिती तुम्हाला या मिळणार आहे व्हिडिओ मार्फत. तर या नमस्कार दादा, काय नाव आपला? माझं नाव दीपेश पाटील. अच्छा, आणि कधीपासून आपल्या पाटील कट्ट्याला सुरुवात केली आपण? मी नोव्हेंबर पासून चालू केलं. आधी मी जॉब करायचो, त्याच्यानंतर माझे स्वतःचं इव्हेंट्स पण होतं. पण नंतर असा विचार केला की आता आपल्याला एवढं हाताला चव आहे, तर आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करू. मग तेव्हा मी, माझे वडील, माझी वहिनी, आम्ही सगळ्यांना असं प्लॅन केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की आपण काहीतरी फूड बिझनेस चालू करू. मग त्यात असं पण लोक बोलले की अरे तुम्ही, तुमच्या हाताला चव आहे, तुम्ही आगरी काहीतरी चालू करा, चिकन मटन वगैरे. तर कसं झालं की चिकन मटन तर आपलं हॉटेलमध्ये तर सगळीकडेच भेटतं, बट वजडी मसाला बोला किंवा पाया सूप बोला, कलेजी बोला किंवा भेजा फ्राय बोला, क्रॅब लॉलीपॉप बोला, हे नाही भेटत सगळीकडे. तर मी असं विचार केला की घरच्यांसोबत की आपण हे सगळं काहीतरी चालू करूया. मग हे सगळं तुमच्या समोर आहे. हो, ते तर आहे. आणि आपले ते स्पेशल काय आहे तरी बोलत? स्पेशल आपल्याकडे पाया सूप आहे, वजडी मसाला आहे, कलेजी मसाला आहे, मटन कलेजी, भेजा फ्राय आहे, क्रॅब लॉलीपॉप आहे, चिकन किमा आहे, जवळा मसाला आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आगरी लोकांची तर एक चव आहे की आम्ही सगळं जे पण देतो खायला, ते आम्ही सगळं भाकरी सगळं देतो, ती पण तांदळाच्या भाकऱ्यासोबत देतो. तर तुम्ही आता बघा, मी तुम्हाला देईल सर्व करून, कसं वाटतं मला नक्कीच सांगा. आणि काही चेंजेस असेल तरी पण सांगा, मग आपण काहीतरी त्याच्यात वाढ करू. आणि आता आपल्याला दाखवण का काय काय आपल्या इथे, म्हणजे आता काय रेडी आहे आपल्याकडे तरी पण? आता आपल्याकडे वजडी, अच्छा, मटन कलेजी, भेजा फ्राय, पाया सूप, चिकन किमा, जवळा मसाला सगळं रेडी आहे, सगळं रेडी आहे. आता फक्त तुम्ही मला बोललात की मला हे पाहिजे, लगेच 5 मिनिटात तुमच्या समोर मी करून देईल. थोडक्यात ऍड्रेस सांगाल का व्ह्यूअर्स आपले? ते ऍड्रेस सांगतो. तुम्ही विक्रोळी कन्नवनगर 2 ला आलात, जनता मार्केट आहे, 394चा लास्ट स्टॉप आहे, बस स्टॉप. तिकडे कोणालाही विचारलं उपेंद्रदादा सावंतचं ऑफिस, त्याच्या बाजूलाच माझं दुकान आहे, तिथे चालू केलं आहे. पावसानिमित्त थोडंसं लोकेशन चेंज आहे, पण मी ते रील्स बनवायला विसरलो, बट ह्याच्या तुम्ही सांगतो. ही आपली मटन वजडी आहे. हो, ही थोडीशी ग्रेव्ही टाईप आहे. जर तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर मी तुम्हाला सुकी पण करून देऊ शकतो, जसं कस्टमरचं जे पण असेल तसं मी तुम्हाला देणार सर्व करून. हे आहे मटन कलेजी. हो, ही ग्रेव्हीमध्ये भेटते. तुम्ही मला सुकी बोललात तर मी तुम्हाला सुकी पण करून देईल. ह्याच्यात पीसेस पण भरपूर आहेत. हा आहे चिकन किमा, हा सुका असतो. चिकन किमा सुका, येस. हा सुका जवळा आहे. हा आपल्याला कसं मिळेल? हा 100 रुपये प्लेट आहे. हो. हा आपला पाया आहे. हा 120 रुपये प्लेट आहे, विथ पाया आणि सूप. हा, आपण हा येल्लो सूप पण ठेवतो. हा प्रॉपर पाया सूप आहे, तिखटवाला. हा स्पायसी वाला आहे, हा येल्लो वाला. येस. आता पावसात लोक सर्दी वगैरे असेल तर मग हा प्रिफर करतात, आणि हा बरं नसेल किंवा काही असेल पेशंट्स लोक हे यूज करतात. 120, दोन्ही पण 120 विथ पाया विथ सूप. येस, 120. खूपच रिजनेबल आपल्या. येस 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 येस. हा आपला पाटील कट्ट्याची शान भेजा फ्राय.
आता हा थोडंसं ह्याला म्हणजे बोलतात ना की तुमच्या प्लेटपर्यंत यायला थोडंसं वेळ आहे. ह्याला मी प्रॉपर फ्राय करणार, तडका देणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही खायला एकदम दिलखुश. हा आपला पाटील कट्ट्याची शान आहे. आणि याची प्राइस आता कशी आहे? ही आपल्याकडे 220 रुपीज प्लेट आहे. एक अख्खा भेजा भेटतो विथ मसाला असतो. जर तुम्ही मला एकदम फ्राय बोललात तर फ्राय, आणि आपण याचे पीसेस करून देतो. जर तुम्हाला अख्खा भेजा हवा असेल तरी मी अख्खा देईन, पण तो फ्राय करून देईन, असंच नाही देणार. आणि ही तांदळाची भाकरी आहे. तांदळाची भाकरी तुम्ही बघू शकता. ही 15 रुपये भाकरी आहे. 15 फक्त 15 फक्त 15 रुपये. बाहेर हॉटेलला 25-20 रुपये भेटते, आपल्याकडे 15 रुपयालाच भेटते. आपल्याकडे क्रॅब लॉलीपॉप्स आहेत. हे क्रॅब लॉलीपॉप 200 रुपये प्लेट, 6 पीस. बाहेर 450-500 रुपयाला भेटतात, 6 पीस भेटतात. आपल्याकडे 6 पीस आहेत, ते 200 रुपये. तर हे नॉर्मल तुम्हाला फ्राय करून नाही देणार, ह्याच्यावरती मसाला पण येणार अजून. जो ग्रेव्ही आपल्याला पण ग्रेव्ही नाही, नॉर्मल आपला जो मसाला असतो थोडंसं हो पेरी पेरी टाईप किंवा असं. येस येस येस. तर चला मंडळी, पाटील कट्ट्याला भेट दिली. तर स्टार्टरसाठी काय मागवलं तो मला दाखवतो. भरपूर युनिक आहे माझ्यासाठी, तरी म्हणजे मी खाल्ल्या आधी ट्राय केला आहे, पण ह्याच्यात माझ्यासाठी युनिक आहे, तर त्याला दाखवतो. तर मित्रांनो, आहे ना पाटील कट्ट्याचा मी क्रॅब लॉलीपॉप मागवला आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला क्रॅब टाकून देतील आता, म्हणजे दिसायला आणि बघायला ना खूप छान वाटतं मित्रांनो, म्हणून मला ही पहिली डिश आवडली. त्याचप्रमाणे ना आपण फिश फिंगर मागितलेले मित्र. फिश फिंगर म्हणजे आपण ते फ्रेंच फ्राईज वगैरे खातो ना मार्केटमध्ये जाऊन, तसे नाहीत, पण याची क्वांटिटी बघाल ना त्याच्यापेक्षा भरपूर मोठी आहे. म्हणजे त्या व्यतिरिक्त ह्याच्या आतमध्ये पुरा एक मासा जातो, म्हणून तसं सांगतोय. पण खूप छान आहे, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी इथं, हे बघा एकदम कुरकुरीत आणि खूप क्रिस्पी आहेत. ह्याला मला ट्राय करायचं, कारण की मी मागितलं आहे ते स्टार्टरसाठी. पाटील कट्टा स्पेशल आपण जो घेतला ना मित्रांनो, तो हाच आहे. अजून भरपूर काय आहे ते पण टेस्ट करायचे, आणि आता पण टेस्ट करूया. तर चला, तुझं टायमिंग नाही जास्त घेत, मी डायरेक्ट आता ताव मारतो याच्यावरती. तर चला मित्रांनो, हे बघा क्रॅब लॉलीपॉप काय असे आहेत. तर क्रॅब लॉलीपॉपमध्ये मित्रांनो काय आहे ना, तुम्हाला दाखवतो. ह्याच्यावरती आहे ना स्पेशल त्यांनी बघा असे म्हणजे मसाले टाकलेले आहेत ह्याच्यावरती, पेरी पेरी मसाले. त्याचबरोबर आहे तुम्हाला त्यांची ओन चटणी आहे ना ते देतील, आणि आपल्याला मेयोनीज भेटेल त्याच्याबद्दल. तर चला मी दाखवतो पटकन खाऊन ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर हे आहे आपला क्रॅब लॉलीपॉप. वा, म्हणजे असं वाटतं जे खेकड्याचे नांगे असतात ना, म्हणजे हे त्याच्या आतमध्ये जो रस असतो ना मित्रांनो, आणि तो मांस खातो ना आपण, त्याची पुरी फील येते. अगदी रिजनेबल प्राईसमध्ये इथे मिळतं. म्हणजे तुम्ही भरपूर ठिकाणी गेला असाल ना मित्रांनो, तुम्हाला एवढी प्राईसमध्ये भेटणारच नाही. ते मग 6 पीस मिळतं त्यांच्या इथं. तर तुम्ही नक्की या, आणि ह्याचा आनंद मात्र घ्यायला विसरू नका, खूप छान लागतात. आणि तो लॉलीपॉपला जसा आपण चिकन लॉलीपॉप ना, त्यामुळे हड्डी असते कोंबडी, त्याचा हा नांगा आहे. म्हणजे जो खेकड्याचा एक नांगे असतात ना, आंगडी आपण बोलतो, त्या प्रकारे आहे. खूप छान आहे, प्युअर चविष्ट. त्यामध्ये प्युअर म्हणजे एक असं वाटत पण नाही मी काय दुसरा लॉलीपॉप खातोय. प्युअर म्हणजे खेकड्याचा एक बातमी स्वाद आहे, खूप छान आहे. त्याचबरोबर मी काय घेतलेलं आहे बघा, मी पहिल्यांदा ॲक्च्युली ट्राय करतो आहे. म्हणजे फिश फिंगर मी काही ट्राय नव्हते केले, आज पहिल्यांदा ट्राय करतो, ते पण पाटील कट्ट्याला येऊन. तर चला, पाटील कट्टा स्पेशलच आहे हे पण. तर बघूया ह्याच्यातमध्ये काय असतो, तो पहिल्या मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गरम गरम असं तुम्हाला खायला मिळणार आहे, अजून वाफा येत आहेत. आणि ह्याच्यातमध्ये प्युअर मासा आहे बघा, फुल मासा आहेत मध्ये, म्हणजे माशाचा मांस आहे असं मी बोलू शकतो. तर चला, ह्यांची चटणी आहे ओवन चटणी, त्यामध्ये जरा डिप करतो चवीसाठी. वा, तो वरती क्रिस्पी आणि जो मसाला आणि त्यातमध्ये प्युअर मासा आहे ना, त्याची चव येते ना, खरंच खूप छान आहे मित्रांनो. आणि कसं आहे माहिती आहे, ह्याच्यावरती आहे ना म्हणजे एक लेअर आहे मसाल्यांची, म्हणजे छान चव बनवते ह्याची. आणि चला आपण ट्राय करूया. अजून मला म्हणजे राहत नाही आता. मासा कसा असतो, त्यामुळे काटे काढा, म्हणजे काट्याचे बाजूला ठेवा, त्यानंतर मासा खा, यातली झंझट मारी इथं नाही. ह्याच्यामध्ये ना डायरेक्ट या, डायरेक्ट हा
काढू टाका. झाला काम. खूप छान आहे. अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. तर नक्की इथे विजिट करा. मी 3-4 महिन्यापासून मी पाटीलच्या गाडीवर येतो आणि ॲक्च्युली म्हणजे खूप चांगलं त्यांचं आहे. स्पेशल म्हणजे आपला मटन फ्राय, नंतर वजडी, म्हणजे बऱ्याच काही आयटम खूप चांगलेले आहेत. आणि मी वारालाच येतो इकडे, म्हणजे बुधवार, शुक्रवार, रविवार, आणि खूप चांगलं आहे त्यांचं एकदम कारण. आणि एक प्राईसच्या हिशोबाने काय बोलाल? प्राईस पण ॲक्च्युली एकदम कमीच आहे, म्हणजे प्राईसच्या हिशोबाने काहीच नाही आहे. खूप चांगलं आहे. प्राईस पण एकदम कमीच आहे, म्हणजे अशी आहे नाही आहे. आणि टेस्ट पण भरपूर चांगली आहे त्यांची. कट्टा म्हणजे हा फक्त कन्नवरमध्ये एकच आहे आणि ॲक्च्युली खूप चांगलं आहे. आगरी म्हणजे जेवण भेटतं, म्हणजे त्यांचं ॲक्च्युली पद्धत खूप चांगली असते जेवण बनवायची. आणि आगरीचं जेवण मला खूप आवडतंच. तसे माझे मित्र पण आगरीच लोकच आहेत, डोंबिवलीवाले. पण मोस्टली खूप चांगलं आणि फेमस आहे पाटील कट्टा. लोकांनी आस्वाद घ्यायला आलंच पाहिजे. आलंच पाहिजे खूप, आणि आवर्जून आलं पाहिजे. आपल्या कन्नवर लोकांनी तर सपोर्ट केलाच पाहिजे त्यांना. आता आपल्या इथं पार्सल होऊ शकतो का? हो दादा, होतं ना सगळं पार्सल. अच्छा, म्हणजे काय पण घेतलं तरी पार्सल? सगळं पार्सल. हा आपला कंटेनर आहे. आणि जर तुम्हाला वजडी वगैरे ट्राय करायची असेल अच्छा, तर त्यासाठी आपल्याकडे हा कंटेनर हा कंटेनर आहे का? म्हणजे वजडीसाठी आलं की कंटेनर आपल्याला मिळणार आहे. Yes. आणि प्रत्येक गोष्टीचं म्हणजे कंटेनर वेगळं. बघू शकता. म्हणजे क्वांटिटी प्रमाणे इथे आपल्याला कंटेनर पण मिळणार आहे. आणि आपल्याकडे पूर्ण सीप वाला आहे. अच्छा. त्यात काहीच पडणार नाही, बरोबर. ना तेल बाहेर येणार ना काय ना काय. म्हणजे तेल लीक व्हायचे पण असं काय आपल्याकडे हे नाही. हो, म्हणजे लांब आपण घेऊ, कुठं पण घेऊन जाऊ शकतो. हो, बरोबर. पॅकिंग पण प्रॉपर. बरोबर. त्यावरती तुम्हाला टेप वगैरे लावून सगळं भेटेल. म्हणजे लीक व्हायचा चान्सच नाही. पाहिजे असेल, पाया पाहिजे असेल, चिकन किमा पाहिजे असेल, सुक्कं मटन पाहिजे असेल, चिकन पाहिजे असेल, ते पण आपण ऑर्डर घेतो. तर तुम्ही मला सांगा किती काय असेल. 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी सांगितलं तरी होईल. आणि ऑर्डरचं डिलिव्हरीचं असेल तर मी तुम्हाला पोर्टर पण करेल किंवा मग मी स्वतः तुमच्याकडे येईल घरपोच. वजडी मसाला बघू शकता. वजडी मसाला म्हणजे हा आपला बोला तर पाटील काटा स्पेशलच आहे. आणि दादा हा म्हणजे किती कसं असेल तरी पण तुम्हाला सांगितलं तरी पण? हा 140 रुपीज प्लेट आहे. अच्छा, 140 रुपये प्लेट. तर 140 रुपये प्लेट आहे मित्रांनो. आणि याच्यासोबत आपण भाकरी वगैरे आपले इथे सर्व अवेलेबल आहे. सगळं अवेलेबल. मी भाकरीचे ऑर्डर्स पण घेतो. अच्छा, तुम्हाला 10 भाकऱ्या पाहिजे, 15 भाकऱ्या पाहिजे, 25 भाकऱ्या पाहिजे, 100 भाकऱ्या पाहिजे, आपण भाकऱ्यांची पण ऑर्डर घेतो. आपण मोदकांची ऑर्डर घेतो, पुरणपोळीची ऑर्डर घेतो. तुम्हाला जे पाहिजे मी ते तुमच्यासाठी सगळं अवेलेबल करून देणार. म्हणजे आपल्या इथं ऑर्डर्स वगैरे फक्त भाकऱ्यांचं की भाकरी, चपाती, परत पुरणपोळी आहे, अच्छा, मोदक आहेत, उकडीचे मोदक. आता गणपती येत आहेत तर नक्कीच तुम्ही मला DM करा, मी नंबर देईल दादांकडे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर आपण दिवाळीतले फराळ पण घेतो. तर चला मंडळी, पाटील कट्टा स्पेशल आपण मेन कोर्समध्ये आता पहिला आपण खाल्ला होता तो स्टार्टर्समध्ये होता. मेन कोर्समध्ये आपण वजडी मसाला मागितलेला आहे. वजडी मसाला विथ आपण भाकऱ्या मागितलेल्या आहेत. भाकऱ्या मित्रांनो आहेत ना आगरी लोकांच्या खास करून. तर बघू शकता मित्रांनो त्यांच्या भाकऱ्या बघा. खरंच आगरी लोकांच्या भाकऱ्या खायची जी मजा आहे ना, म्हणजे एकदम सॉफ्ट पण असतात आणि मोठ्या पण असतात. त्या खायला खूप मजा येते. आणि वरती ना करपलेले असे डागबेग ना ह्याच्यावर नसतात, पुरं शुभ्र पांढरी भाकरी असते. बघू शकता तुम्ही अशी भाकरी आहे पुरी, मस्त भाकरी असते. तर आज टेस्ट दाखवतो. टेस्ट दाखवायच्या आधी ह्याची क्वांटिटी दाखवतो मित्रांनो. हे बघा, ही क्वांटिटी आहे ह्याची. खूप छान अशी क्वांटिटी. आता हा वजडी मसाला आहे, खूप छान आहे. आणि असा गरम गरम आहे ना, म्हणजे असा घमघमाट वास येतो मित्रांनो. खरंच मला आता खायची इच्छा झाली आहे. तर ही बघा, ही भाकरी घेतली, आगरी स्पेशल आहे मित्रांनो. चला, गरम गरम आहे, बघूया. वा, असं काय खायचं असेल ना आणि भाकरीसोबत असेल मित्रांनो, खरंच मी खूप जेवतो त्या दिवशी. आणि स्पेशली स्टॉलचा पाहिजे तो, हॉटेलपेक्षा मला स्टॉलवरती खायला खूप आवडतो. चव बघूया पहिली. वा, चव तर मला आहे ना पुरी मटनची येते याच्यामध्ये. वजे का ते मटणाचा जो फ्लेवर आहे ना तो मला येतो आहे. खूप छान आहे. आणि खास करून ना यांचे आगरी मसाले ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत ना, ते प्रॉपर चव झाले एकदम आगरी टाईप. म्हणजे भरपूर मी आगरी स्टॉल पण एक्सप्लोर केले आपल्या चॅनलवरती, जाऊन बघा. सेम टू सेम चव आहे मित्रांनो, काय फरक नाही. आणि बॅलेन्सिंग आहे एकदम. म्हणजे ह्याच्यामध्ये बोलत तिखट असेल की काय एवढा मसाला आहे तर अजिबात तिखट वगैरे काय नाही. मसालेत नाही ह्याच्यामध्ये मित्रांनो, खरं तुम्हाला सांगतो आगरी प्रॉपर मसाले
त्यांनी ओव्हन मसाले त्यांचे ते यूज केलेले आहे, खूप छान आहे. म्हणजे बोला गेलात ना तर एक ऑथेंटिक आगरी चव आहे. म्हणजे असं वाटत नाही मी बाहेर कुठेतरी जाऊन जेवतोय आहे. अगदी घरगुती म्हणजे घरचं जेवण असं मला फील होते खातोय म्हणून. आणि तुम्ही तर आलात ना मित्रांनो, खरंच तुम्हाला इथे काय असं हायजेनिक काय नाही येते. तुम्ही आलात नाही इथे साफसफाई वगैरे एक मराठी माणसाची साफसफाई असते ना मित्रांनो, खरंच ती सेम आहे. आणि आपल्या मराठी उद्योग आहेत मित्रांनो, खरंच येऊन ना तुम्ही जर जवळपास कोण राहत असेल ना तर सपोर्ट करा. म्हणजे पहिले त्याची चव बघा. चव नसेल तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा, तो नक्की इथे चव आवडणार आलात तर. हां, आणि आमचा म्हणजे प्रयत्न असतो मित्रांनो, आपला कोण मराठी उद्योजक निघाला बाहेर आम्ही जातो तिथे व्हिडिओ बनवतो. आणि कारण की आपल्याकडून त्यांना सपोर्ट करायचे आहे आणि आपण सपोर्ट करणार तेव्हाच आपण सर्व मोठे होणार. तर मित्रांनो चवीवर आहे, चव खूप छान आहे मित्रांनो. म्हणजे आता मला राहत नाही. आता कसं आहे माहिती, जेवायचा पण टाईम झाला आहे आणि त्याचबरोबर असा जेवण मिळेल एकदम मसालेदार आणि चविष्ट. तर मित्रांनो मी खूप जेवतो. आणि कांदा सोबत आपल्याला देतात हे कांद्याची चव घ्या. तो वजडी ना भरपूर ठिकाणी तुम्ही खाल्ले असाल मित्रांनो. एक वजडीची स्मेल येते भरपूर ठिकाणचे. आम्ही स्टॉलवर जे पण गेलो तिथं मला म्हणजे अशी जाणवली. पण आज मी खातोय ना मित्रांनो, मी बिंदास खातोय, असं काय मला जाणवत नाही. ही वजडी एकदम फ्रेश आहे ही मित्रांनो. आणि धुवायला चांगला लागतील ॲक्च्युली. तसं साफसफाई यांची खूप चांगली आहे. नक्की तर व्हिजिट करा. त्यानंतर मला कमेंट येऊन पाहिजे करा की असंच येत आहे. तर खूप छान आहे. आपल्याकडे संध्याकाळी 7 वाजता चालू होतं, 7 ते 11 असतं, 11 ते 11:30 होतं. आणि आपल्याकडे मंगळवारी आणि गुरुवारी शॉप आपलं बंद असतं. 7 ते 11 आपलं टायमिंग असतं संध्याकाळी. आणि आपण फ्रेश बनवतो, आपण असं काय राहिलेलं वगैरे काही नसतं. चला मंडळी, आपण आज पाटील कट्ट्याला भेट दिली मित्रांनो. खूप मजा आली जेवण आणि जे काय स्टार्टर्सपासून जे आपण जे मेनकोर्सपर्यंत खाल्लं ना मित्रांनो, खरंच खूप मजा आली. खरंच खूप छान आहे. आणि पाटील जे आपला कट्टा आहे ना त्या स्टॉलला नक्की तुम्ही भेट द्या मित्रांनो. विक्रोळीला ॲड्रेस आहे प्रॉपर तुम्हाला मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते नक्कीच चेक करा. भरपूर लोक मला विचारत असतात की ॲड्रेस नाही देत. ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असतो, ते तुम्ही बघत नाहीत, ते नक्की चेक करा. ॲड्रेस हा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पाटील कट्ट्याला नक्की भेट द्या, जास्त लांब नाही आहे. ॲड्रेस पुरा प्रॉपर आपल्या डिस्क्रिप्शनवर मिळून जाईल. तर चला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.